नमस्कार मित्रांनो, काल एकमेकांचे दात घशात घालत एकूण 6 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. त्यावेळी मजा येणार आहे. कोण जाणार बिग बॉसच्या घराबाहेर पाहण्यासाठी? तर आले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? लोकांचा कसा, कोणाला किती सपोर्ट आहे हे जाणून घेऊया. मित्रांनो, या वोटिंग ट्रेंडमध्ये असं स्पष्ट दिसतंय की एखाद दुसरा सदस्य हा नक्कीच बॉटमला असणार आहे आणि त्याचपैकी एक सदस्य हा घराबाहेर जाऊ शकतो. तर या ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये लोकांचा सपोर्ट कोणाला किती आणि कसा आहे? तर या वोटिंग ट्रेंडमध्ये 6व्या स्थानी येतो म्हणजे आयुष संजीव. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये आयुष संजीव याचा झिरो गेम आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर केच्या टास्कमध्ये सुद्धा त्याला एक चांगली संधी होती दिसण्याची, बोलण्याची. परंतु आयुषने लगेच पॅकअप केलं. मला तो टास्क खेळायचा नाही. आयुष मित्रा, जर असाच खेळत राहिला तर प्रेक्षक तुझं बिग बॉसच्या घरातून पॅकअप करतील, हे मात्र निश्चित आहे. आयुषच्या बिग बॉसच्या घरामध्ये झिरो गेम, झिरो कंटेंट, त्यामुळे आयुषला तशी वोटिंग सुद्धा होताना दिसत नाही. सध्या आयुष हा 6व्या स्थानी आहे. तर 5व्या स्थानी शॉकिंग सदस्य आहेत, ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रेचा बाल्कनी गेम प्रेक्षकांना अजिबात आवडताना दिसत नाही. प्राजक्ताने थोडंसं खेळणं अपेक्षित आहे. नुसतं दुसऱ्याला नावं ठेवून आपण बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळू शकत नाही. तर प्राजक्ताने हे थोडंसं ओळखायला पाहिजे. बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही, फक्त नावं ठेवली जातात प्राजक्ताकडनं. त्यामुळे प्रेक्षकही तिला जास्त वोटिंग करताना दिसत नाही. सध्या या ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये प्राजक्ता ही 5व्या स्थानी आहे. नंबर 4 वरती आहे तो म्हणजे आपला काळू डॉन प्रभू शेळके. प्रभू शेळकेला तशी चांगली वोटिंग होताना दिसते. या 2 कंटेस्टंटच्या मानाने प्रभूला चांगली वोटिंग होते. प्रभूला जिथे संधी मिळते तिथे तो मुद्दे ठेवण्याचा प्रयत्न करतो, भांडतो आणि जिथे खेळण्याची संधी मिळते तिथे नक्कीच तो खेळतो. त्या पद्धतीने त्याला वोटिंग होताना दिसते. सध्या प्रभू 4थ्या स्थानी आहे. नंबर 3 वरती आहे तो म्हणजे फोकस इंडियाचा करण सोनावणे. सोनावणे वहिनी ही पुन्हा एकदा नॉमिनेट झालेली आहे आणि तशी पाहिजे तशी सध्या तरी वोटिंग करणला होताना दिसत नाही. करण या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहे. मित्रांनो, करण सोनावणे याचा देखील गेम बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे तसा पाहायला मिळत नाही. स्वतःला मास्टर माइंडचा किताब देतो, स्वतःचीच पाठ स्वतः थापडतो हा, पण तसा गेम नाहीये. म्हणे त्याच्याकडे पत्ता आहे एखाद दुसरा. तो पत्ता कधी ओपन करतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. बिग बॉसच्या घराबाहेर जाण्या अगोदर त्याने हा पत्ता ओपन करायला पाहिजे. असा जर खेळत राहिला तर प्रेक्षक त्याचे पत्ते ओपन करून त्याला घराबाहेर पाठवतील. तर थोडासा त्याने खेळ दाखवणं गरजेचं आहे. नंबर 2 वरती आहे तो म्हणजे राकेश बापट. राकेश बापटचा काही लोकांना गेम आवडतो, काही लोकांना अजिबात आवडताना दिसत नाही. राकेशची स्पोर्ट्समॅन स्पिरिट कमी आहे असं एकंदरीत कालच्या टास्क मधनं पाहायला मिळालं. राकेशने यानं थोडंसं खेळायला पाहिजे. प्रत्येक वेळी बॅकफूटवरती जाऊन तो खेळण्याचा प्रयत्न करतो. चांगला गेम दाखव. सपोर्ट चांगला आहे राकेशला. बाकी प्रेक्षक चांगला सपोर्ट देताना दिसतात, परंतु गेम त्याने खेळायला पाहिजे. सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये राकेश 2ऱ्या स्थानी आहे आणि 1ल्या स्थानी आहे तो म्हणजे सचिन भाऊ कुमावत. सचिन भाऊचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये तसा गेम नाही, पण सध्या सचिनला तगडी वोटिंग होताना दिसते आणि मला असं वाटतं की या सदस्यांपेक्षा सचिन खूपच पुढे आहे. सध्याचे जे काही ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतंय की सचिन भाऊला तगडा सपोर्ट प्रेक्षकांचा मिळताना दिसतो. या वोटिंग ट्रेंडमध्ये सचिन भाऊ हे 1ल्या स्थानी आहे, 2ऱ्या स्थानी राकेश बापट आणि 3ऱ्या स्थानी आहे तो म्हणजे करण सोनावणे. तर हे सेफ झोन मधली ही लोक आहेत. बॉटमला आणि डेंजर झोन मध्ये आहे ते म्हणजे आयुष, प्राजक्ता आणि प्रभू. मित्रांनो, आयुष संजीव बिग बॉसच्या घरामध्ये जर या आठवड्यात दिसला नाही तर प्रेक्षक त्याचं पॅकअप नक्की करतील 100 आणि 1% आणि त्याच्यामध्ये प्राजक्ता शुक्रे आले. प्राजक्ता शुक्रेने देखील गेम दाखवणं गरजेचं आहे. प्रभू शेळके आपल्या पद्धतीने गेम टास्क खेळण्याचा प्रयत्न करतोय. ज्या पद्धतीने तो छोटा आहे त्या पद्धतीने मी सांगतो. बाकी प्रभूलाही चांगली वोटिंग होताना दिसते. सध्या तरी हे तिघे बॉटमला आहेत, पण मी सांगतो सचिन भाऊचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही तरी त्यांना वोटिंग होताना दिसते. नुसती वोटिंग असून चालत नाही. बिग बॉसच्या घरामध्ये गेम सुद्धा दाखवणं गरजेचं आहे, खेळ दाखवणं गरजेचं आहे. सचिन भाऊ मुद्दे व्यवस्थित मांडतात, परंतु तसा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही. जरी ते टॉपला वोटिंग मध्ये असले तरी ते सुद्धा कमी गेममुळे डेंजर झोन मध्येच पाहायला मिळतात. सध्या असं एकंदरीत पाहायला मिळते राकेश बापट हा या नॉमिनेशन मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. त्यानंतर करण सोनावणे देखील स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. प्राजक्ता शुक्रे ही देखील स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, परंतु ती बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम खेळताना दिसत नाही. तशी तिला वोटिंगही होताना दिसत नाही. जरी स्ट्रॉंग कंटेस्टंट असली तरी ती सध्या बॉटमला पाहायला मिळते. मला असं वाटतं की आयुष, प्राजक्ता आणि प्रभू यांच्यावरती तर या आठवड्यात घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे.
परंतु आयुषचा पाय हा मला जास्त खोलामध्ये दिसतोय. सचिन भाऊला वोटिंग होते, परंतु जर सचिन भाऊ जर या आठवड्यामध्ये जास्त दिसले नाही तर त्यांचा सुद्धा गेम या आठवड्यात होऊ शकतो. तर आयुष, सचिन भाऊ, त्यानंतर प्रभू आणि त्यानंतर प्राजक्ता असे एकंदरीत 4 कंटेस्टंट डेंजर झोनमध्ये आहेत. एकंदरीत संपूर्ण ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयुष संजीव हा सध्या डेंजर झोनमध्ये आहे. त्याच्यावरतीच या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार पाहायला मिळते. काय वाटतं तुम्हाला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.